बोलो। क्या नाम है आपका? आदिनाथ पाटिल। क्या हुआ था कल रात को, जरा बताएंगे? माझं नाव आदिनाथ पाटील आहे। मी युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादमध्ये शिकतोय। देशातील एक वन ऑफ द टॉप इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी आहे। तर एक मागे तेलंगणाचे CM यांनी स्टेटमेंट केलं की या कॅम्पसमध्ये हरिण आणि मोर राहत नाहीत, फक्त पॉक्स आहेत। म्हणजे हे एक बहुउद्देशीय स्टेटमेंट झालं, याचा अर्थ वेगळा निघतो। तर यांच्या स्टेटमेंटचा मी एक कडाडून निषेध व्यक्त करतो। हे असं त्यांनी करायला नको पाहिजे, कारण या कॅम्पसमध्ये खूप साऱ्या प्रकारचे झाडं आहेत आणि प्राणी आहेत, त्या सर्वांचं आपल्याला संरक्षण करायला पाहिजे। परंतु ते सोडून हे गव्हर्नमेंट ते झाडं कापत आहे आणि ते मागे 2 दिवसाखाली जे त्या ठिकाणी हरिण पण मेलं ते JCBच्या कामांमध्ये। तर हे सर्व चूक होत आहे। आपण नंतर म्हणतो की पाऊस पडत नाही त्याच्या आणि पोल्युशन वाढत आहे। मग या सर्वांना कारणीभूत हेच आहे की आपण जर ट्रीज वगैरे कट करणार असणार तर मग उद्या जाऊन आपल्याला एन्व्हायरमेंटचे इश्यू खूप जास्त होणार आहेत। आणि आपल्याला कानून कायदा आहे, परंतु समजा जर गव्हर्नमेंटच जर असं करणार असेल तर त्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे हे गव्हर्नमेंटने सांगावं। आणि याच्या पहिले देखील पहिल्या गव्हर्नमेंटने खोटं बोलून स्टेडियमसाठी या युनिव्हर्सिटीमधनं जागा घेतलेली आहे। त्याचबरोबर HCU बस स्टँड बांधायला देखील त्यांनी या युनिव्हर्सिटी जागा घेतलेली आहे। म्हणजे याच्या पहिले देखील त्यांनी युनिव्हर्सिटी जागा घेतलेली आहे। आता ऑलरेडी जे राहिलेलं काही जंगल आहे ते बी घ्यायचं त्यांचा प्लॅन सुरू आहे। आणि हैदराबाद एक वन ऑफ द मोस्ट डेव्हलपिंग सिटी आहे, तर त्याच्यामुळं फास्टली या ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहे। तर आणि त्याच्यामध्ये जर राहिलेले जे काही जंगल आहे हे जंगल जर घेतलं त्यांनी तर मग काहीच राहणार नाही। माझी या तुमच्या माध्यमातून तेलंगणा गव्हर्नमेंटला हीच माझी विनंती राहील की हे जे काही या ठिकाणी ट्रीज कटिंग सुरू आहे याला थांबवा आणि तुम्ही दोघंही स्टेट गव्हर्नमेंट आणि युनिव्हर्सिटीचे ॲडमिन दोघं एकत्र बसून याच्यावर बोला आणि एक मध्यंतरी मार्ग काढा, कारण विद्यार्थी त्यांचे क्लासेस बुडवून या ठिकाणी आलेले आहेत। हे सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांनी याच्यावर सविस्तर पर्याय शोधावा।